नमस्कार सर्वांना, मी सोनाली. माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज मी तुमच्याबरोबर एक वेगळी रेसिपी शेअर करणार आहे. त्या रेसिपीचं नाव आहे कारळ्याची चटणी. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता पहिल्यांदा कढईमध्ये कारळे भाजून घ्यायचे आहेत. कारळे आपल्याला 7 ते 8 मिनिट लो टू मिडियम गॅसवर भाजून घ्यायचे आहेत. कारळ्याची चटणी ही आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असते. खूप जुन्या काळापासून चालत आलेली ही रेसिपी आहे. तर तुम्ही अशा पद्धतीनं एकदा चटणी करून बघा. खूप सुंदर आणि चविष्ट लागते. तर कारळे तडतड जेव्हा आवाज येईल भाजलेला, तेव्हा समजायचं की आपले कारळे इथं भाजून झालेले आहेत. बघा, आपले कारळे इथं भाजून झालेले आहेत. आता एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे. कारळे मी इथं पसरवून पूर्ण थंड करून घेणार आहे. आता कारळ्याची चटणी मी खलबत्त्यामध्ये कुटणार आहे. बघा, कारळे मी इथं भाजून थंड करून घेतलेले आहेत. आता खलबत्त्यामध्ये मी कुटण्यासाठी घेत आहे. खलबत्त्यामध्ये कारळ्याची चटणी केल्यामुळं एक कारळ्याच्या चटणीला सुंदर टेक्स्चर आणि खूप छान फ्लेवर येतो. याच्यामध्ये मी भरपूर लसूण घालणार आहे. लसणामुळे आपल्या कारळ्याच्या चटणीला खमंग वास येतो. त्यासोबतच मी लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालणार आहे. आता याच्यानंतर आपल्याला सुरुवातीला हळूहळू आपल्याला ही कारळ्याची चटणी खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायची आहे. सुरुवातीला कारळे आपले बाजूला उडू शकतात कुटताना. याच्यासाठी आपल्याला सुरुवातीला हळूहळू कुटून घ्यायची आहे. अशाच पद्धतीनं ही चटणी आपल्याला शेवटपर्यंत कुटून घ्यायची आहे. बघा, आपली कारळ्याची चटणी इथं मस्त अशी कुटून झालेली आहे. वाढत्या उन्हाळ्यामुळे आपल्याला जेवण जास्त जात नाही. सोबत एखादी तोंडी लावण्यासाठी चटणी असेल तर 2 घास जरा जास्त जातात आणि तोंडाला चवही येते. तर मस्त अशी खमंग कारळ्याची चटणी इथं कुटून तयार झालेली आहे. तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा. आवडली तर मला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. तर मस्त अशी खाण्यासाठी आपली कारळ्याची चटणी तयार झालेली आहे. तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.